आज हिंदीच्या मुद्द्यावरून जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे। आंदोलनाला मनसे नेते नितीन सरदेसाई हजेरी लावणार असल्याची माहिती आहे। आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे। जाहीर सभेचं सुद्धा आयोजन असेल। कृती समितीचा असणार आहे। दुपारी 3 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे आणि मनसेचे नेते आंदोलनामध्ये सहभागी होतील। दुपारी 3 वाजता जीआरची होळी केली जाणार आहे आणि यावेळेला स्वतः उद्धव ठाकरेंची उपस्थिती असेल। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अक्षय, 5 जुलैच्या मोर्चाच्या माध्यमातून दृष्टिकोनातून तयारी तर सुरू झालेलीच आहे, मात्र आज जीआरची होळी केली जाणार आहे आझाद मैदानामध्ये। काय तयारी त्या ठिकाणी करण्यात आली आहे? नक्कीच केंद्राकडनं संपूर्ण संदर्भात जो शासन निर्णय आहे राज्याचा, त्या संपूर्ण शासन जी आहे ती आझाद मैदानावरती आज या संपूर्ण उद्धव ठाकरे आणि त्याचसोबतच मनसेचे नितीन सरदेसाई हे देखील या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। 5 जुलैला जो काही मोर्चा होणार आहे गिरगाव पासून ते आझाद मैदानापर्यंत, त्या संपूर्ण मोर्चा करता एक मोठी तयारी जी आहे ती मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं होताना सध्या पाहायला मिळत आहे। मुंबई मधल्या प्रत्येक विभागामध्ये सध्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरू आहेत आणि सामान्य नागरिकांना या सगळ्या बैठकीमध्ये येण्याच्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 5 जुलैला दोन्ही ठाकरे जे आहेत ते एकाच मंचावर एकाच आंदोलनामध्ये एकत्रित होणार आहे आणि तो मोर्चा जो आहे तो अभूतपूर्व करण्याकरता दोन्ही ठाकरेंचे शिलेदार जे आहेत ते कामाला लागलेले असल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी आहे ती दोन्ही पक्षातल्या वेगवेगळ्या नेत्यांकडे सोपवली आहे। आज उद्धव ठाकरे स्वतः शासन निर्णयाची होळी जी आहे ती करणार आहेत आणि एका सभेचं देखील आझाद मैदानामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे प्रामुख्याने या सगळ्या संदर्भात आपली जाहीर लोकांसमोर काय भूमिका मांडणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। परंतु आगामी 2 ठाकरे बंधू एकाच मोर्चामध्ये एकत्रित येत असल्यामुळे या सगळ्या मोर्चाचं काही राजकीय पटलावरती पडसाद उमटताना काळात पाहायला मिळणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। रुचल, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।